काच. आज आम्ही आलोय कानिफनाथांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली अशा ठिकाणी आमचे मित्र श्री पाटील साहेब आणि खांडेकर साहेब आम्ही मिळून ट्रेक करायचा ठरवला आणि आज या ठिकाणी गाडी थांबवून आम्ही आता ट्रेकला निघणार आहोत. व्हिडिओ चालू आहे ना? नाही सांगतो रस्ता गडकरी साहेबाला पाठवायचं खराबच आहे. हा रस्ता व्हायला काही हरकत नाही, परंतु शासनाच्या लक्षात कसा येत नाही. शूटिंग चालू आहे बरं का तुमची. तो कॉर्नर पॉइंट, तो टॉपचा पॉइंट, कानिफनाथ महाराज, बरेचसे भाविक सुद्धा अगदी सकाळी सकाळी कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येताना दिसत आहेत. आज रविवार, काल शनी अमावस्या असल्यामुळे भाविकांची संख्या नक्कीच जास्त आहे. वरती आल्यानंतर तिथून फाटा पडतो तो हा रस्ता. गडाच्या पलीकडच्या बाजूला ही सुंदर अशा प्रकारची निसर्गरम्य दृश्य आपल्याला दिसतं आणि हा बघा अगदी जवळ आलेला आहे. खालच्या टप्प्यावरून पायऱ्या चढत चढत पाय सुद्धा दोघं उजवाच टाकायचं. वरच्या टप्प्यावर मंदिर आहे. शेवटच्या 5-7 पायऱ्या चढल्यावर आपण मंदिरात प्रवेश करतो. हे आहे मंदिर. कानिफनाथ महाराजांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली होती. मी जाणार आहे, मी जाऊन आलो मागच्या वेळेस. अतिशय सुंदर मंदिर आहे.
काम केलेलं मंदिर आहे. हे मुख्य मंदिर अहिल्यानगरच्या मुंबई येथील जे शिल्प आहे तसंच शिल्प इथे पण आहे. मढीला कानिफनाथ महाराजांचं समाधीस्थळ आहे आणि इथे कानिफनाथ महाराजांनी तपश्चर्या केलेला हा परिसर आहे. मंदिरातला आपला गाभारा आपण पाहिलेलंच आहे. सुंदर असं मंदिर आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मढी येथे जे मंदिर आहे तशाच पद्धतीचे हे मंदिर आहे. हे अतिशय सुंदर आहे. साहिल असं मंदिर आहे. सुंदर मंदिर आहे. मागे काळभैरवाचं मंदिर आहे. हे मारुती होतं इथेच आहे. हे मंदिर बजरंग बली की जय. महादेवाचं सुंदर मंदिर. सुंदर असं मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला ह्या सगळ्या नवनाथांच्या मूर्त्या आहेत. मध्ये मच्छिंद्रनाथ आणि शेजारी रेवणनाथ, चनपटीनाथ, गहिनीनाथ आणि कानिफनाथ, जालिंदरनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ आणि नागनाथ असे नवीन कानिफनाथ कानिफ चला